नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तर आता आज रविवार आहे, तर मग आज ब्लॉग बनवते कारण की डेली ब्लॉगिंग माझ्याकडून काही होत नाही. कारण की आता आम्ही रूम पण चेंज केलं आहे आणि काम पेपर पण चालू आहे आणि लवकरच दीदीचं एंगेजमेंट येणार आहे, 5 तारीखला आहे. तर आता रोजी मस्त झोपली आणि मम्मी फोनवर बोलते. तर आता मला पाड्यात जायचं आहे. पाड्यात पप्पांनी बोलवलं आहे, तर आज कळवणला पण जायचं आहे. थोडं जास्तच काम आहे आज, कारण की एंगेजमेंटचं काहीतरी घ्यायचं आहे वाटतं, साडी वगैरे काय करतात ते. तर ते मला काही माहीत नाही. तर मला पण मम्मीला किंवा पप्पाला कळवणला घेऊन जायचं आहे, तर कळवणला पण जाऊ. आता पहिले ना मी पाड्यात जातो. तर आता मी आलो आहे पाड्यात आणि पप्पान त्यांनी मस्त आवरून घेतले. हे पहा, इकडं सगळं व्यवस्थित केलं पप्पान त्यांनी आणि हे पहा इकडं पण व्यवस्थित आवरून ठेवले पप्पान त्यांनी. आणि आता मम्मी सारवते तिकडं. हे पहा, असं झालं आहे. आणि तिकडचं कोळशे वगैरे भरले नाही, माती पण फेकायचे, साईडला गोळा करतो, नंतर रोडावरती टाकायचे ते पण माती. तर आत्ता आलो आहे मी घरी. पप्पान ते पण आलेत. पप्पाला आणलं फक्त, मम्मी थोडं काम आहे तर मम्मी काम करते ना. आता रोजी पण हे वरतीच आहे, पाई इकडे बसली ती. ठीक आहे, मी तिला एक काठीने मारतो त्याच्यामुळे ती साईडलाच पळते. तर आता पप्पान ते सांगतात कळवणला जाईल आणि पप्पान ते थोडं काम पण आहे, ते काम पण करणार आहेत पप्पान ते. तर आता पहिले मी वरतीच थांबतो अजून 1-2 तास. काय हो पप्पा, तुम्ही काय करताय आता? इथं का? तर आता इथं फिनिशिंगचं काम होईल जागी. म्हणजे कसं, जर खाली केलं तर आवाज जास्त होईल ना हो पप्पा. आणि आता हे करून पाहतो, आवाज जास्त होणारच आहे. तर आता जवळपास कोण नाही, त्याच्यामुळे आताच करावं लागेल ते. एवढं वाटतं हां, हवा चालू आहे त्याच्यामुळे काही नाही वाटणार. तर आता मम्मी पण आली आहे ना, आता पप्पा पण त्यांचं पण तयारी झालं आहे. तर आता बाजार आणण्यासाठी कळवणला जायचं आहे. तर इकडून रिक्षाने जायचं आहे, प्लॅन चेंज झालं आहे. मोटरसायकलवरती काही जायचं नाही, रिक्षाने जायचं आहे. तिकडून स्पेशल रिक्षा करायचं आहे. आणि आता मम्मी पण येत आहे, पप्पांच्या ते इथं बसले आहेत. आता जाऊ, आम्ही 3 जण जाणार आहोत, मी आणि मम्मी आणि पप्पा. तर रिक्षाने जायचं आहे. आता रिक्षा येणारच आहे थोड्या वेळात. रोजीला वरती बांधून दिलं आहे, तिला खायला देऊन दिलं आहे दूधपोळी. आता तिच्याकडे जाऊत आपण. ती आता मस्त झोपून गेली, म्हणजे बसली अरे. तर ना जास्त घुमते ती, त्याच्यामुळे आता तिला वरती बांधून देतो. आणि माझी बहीण दीदी जास्त घाबरते तिला, त्याच्यामुळे आता तिला वरती बांधून देतो. मम्मी पण नाही राहणार, पप्पा पण नाही राहणार. तर आता मी जाणार आहोत कळवणला. तर दीदी घाबरते फक्त. आता दीदी झोपली आहे. मला पण कळवणला जायचं होतं, पण मम्मी पप्पा निघून गेले कारण की रिक्षा लवकरच निघून गेले त्याच्यामुळं. आणि माझं रोजी दीदीवर उड्या मारत होते. इथं टांगलं होतं रोजीला, म्हणजे तिथं दोरी इथं अटकवलं होतं आणि रोजी इथं होती. ते कसं तर सुटलं आणि दीदीवर जात होते ते. तिथं इथं मस्त झोपली आहे. आणि आता मी शेखरकडे जातो, मला जायचंच होतं कळवणला, पण पप्पांचे पण म्हणे जाऊ दे, मग नको येऊ म्हणे. एक तर रोजी एक तर जास्तच घुमते ती मम्मी पप्पा जाताना. तर आता मी शेखरकडे जातो, थोडं टाईमपास करतो. आणि रोजीला वरती अटकवलं आहे, आता ती वरतीच आहे, झोपली आहे मस्त ती पण. तर आता पहिले शेखरकडे जातो, मी थोडं टाईमपास करतो आणि परत येतो. तर आत्ता आलो आहे मी मयूर आणि शेखरकडे. आणि मयूर हा बैलांचा खांदा विणतोय. हे पहा, मयूरला पण विणता येतं. आणि शेखर तिकडं, शेखरला पण जमतं. हे पण शेखरने बनवलं. नाही जमत, शेखरला पण नाही जमत, मयूरला जमतं फक्त. मयूरला बी नाही जमत. याच्याकडून शिक काही, तुला जमतं भाऊ, तुलाच जमतं. मग जमतं ना मला. तुलाच जमतं. हे पहा, मयूरने मस्त विणलंय, शेखरला विणताना येते व्यवस्थित. हे पहा, जाऊ शकतो तू घरी आता. माझी मर्जी, तुझं घर आहे का रे? जाऊ शकतो तो. गाईज हा आहे लास्ट पार्ट. हा. बाय बाय. तो गाईज आज का
तर आता मी उत्तरपत्रिका लिहित होतो, तर आता माझं एक उत्तरपत्रिका लिहून झालं आहे. इतिहास लिहिलं आहे. आणि भूगोलचं पण आहे, पण भूगोलचं काही झालं नाही माझं. आता भूगोलचं उद्या करू. तर आता आमचं जेवण वगैरे पण झालं आहे. तर आता ब्लॉग आपण इथेच एंड करू. आय होप की याचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब.